पुण्याचा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे नाविन्यपूर्ण आणि सुंदर देखाव्यांसाठी। कारगिल युद्ध शब्द ऐकला तरी अंगावर शहारे उभे राहतात। पुण्यातील महात्मा फुले वाडा या ठिकाणी असलेलं जय जवान समता मित्र मंडळाने कारगिल युद्धाला 25 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने देखावा तयार केला। यामध्ये घडलेल्या घटनांची सेम हुबेहुबी प्रतिकृती तयार करून हा देखावा तयार केला। तो कशा पद्धतीने तयार करण्यात आला याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। यंदाच्या वर्षी आमचं गणपतीचं मंडळ 59व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि आमची स्थापना 1965 साली झाली आणि या वर्षी आम्ही कारगिल गाथा अतुल्य शौर्याची या विषयावर देखावा सादर केलाय। हा देखावा सादर करण्याचं कारण असं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की यंदाच्या वर्षी कारगिल विजय होऊन 25 वर्ष पूर्ण झाली। तर या कारगिल मधील युद्धवीरांना एक मानवंदना म्हणून आम्ही हा देखावा सादर केला यावर्षी। ही संकल्पना आमच्या डोक्यात आली ती म्हणजे 15 ऑगस्ट रोजी, त्या दिवशी आमच्या मंडळाची एक छोटीशी मीटिंग झाली होती। त्या मीटिंग मध्ये आम्ही सर्व एकमताने हा देखावा करण्याचा निर्णय घेतला आणि हा देखावा सादर करत असताना याच्यामध्ये आम्ही लाकूड, चटाया, त्याच्यानंतर पोती, पीओपी याचा सर्व वापर केला आणि हा देखावा उभारताना आम्हाला जवळपास एक 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागला। नाही याच्यामध्ये आम्ही डोंगरांची सजावट केली आहे आणि ज्याच्यामध्ये आम्ही छोटे छोटे सैनिकांचे मॉडेल, रणगाड्यांचे मॉडेल, बोफोर्स तोफचे मॉडेल असतील, गावकरी काही असतील, हे सगळ्यांचं आम्ही प्रेझेंटेशन केलं। सगळं म्हणजे जे आम्ही याच्यामध्ये कुठल्याही म्हणजे निसर्गाला हानी पोचणार न वस्तूंचा वापर केलेला आहे, जेणेकरून निसर्गाला कुठलीही हानी पोचणार नाही। याच्यामध्ये लाकूड आहे, पोती आहेत किंवा लाकडाने बनलेल्या चटाया आहेत, याच्यापासून आम्ही हा देखावा उभारलेला आहे। खरं तर मला एवढं सांगायचं आहे लोकांना की जे कारगिलचं युद्ध झालं होतं त्याला आता 25 वर्ष झाले, जसं मी सांगितलं तुम्हाला। आता आपण इथे जे उभे आहोत या भारत देशामध्ये, हे आपल्या जे जवान आपले सीमेवर रक्षण करतात त्यांच्यामुळे फक्त उभे आहोत। तर मला असं वाटतं की अशा माध्यमातून गणेशोत्सव असेल, नवरात्र असेल किंवा अन्य कुठलेही सण असतील, अशा माध्यमातून आपण हे लोकांपर्यंत जर पोहोचलो तर ते फार उचित राहील असं मला वाटतं। तर ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवून हा देखावा सादर करण्याचा निर्णय घेतला। प्रतिकृती म्हणजे जसं की एक 60 ते 70 दिवसांचं कारगिलचं युद्ध चालू होतं, पण आम्ही सादर करताना या युद्धांमध्ये जे 10 ते 15 दिवस असे निवडले ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घडामोडी झाल्या होत्या, तर त्या दिवसांचं आम्ही प्रेझेंटेशन केलेलं। या मंडळाचा एक कार्यकर्ते म्हणून मी सर्व गणेश भक्तांना, पुण्यातील सर्व रहिवाशांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा देखावा बघावा, जेणेकरून म्हणजे काही जणांना कारगिलची प्रत्यक्षात माहिती नसते, वरच्यावर काही माहिती असते, तर आम्ही जसं प्रेझेंट केलं त्यांच्यामधून त्यांना कळेल की कुठल्या ठिकाणी काय झालं, खालुबार असेल, तोलोलिंग असेल, कुठल्या ठिकाणी कुठल्या घडामोडी झाल्या, तर हे त्यांना माहिती मिळेल। कारगिल गाथा अतुल्य शौर्याची या देखाव्याला नाव देत देखाव्याच्या माध्यमातून कारगिल युद्धातील वीरांना मानवंदना म्हणून हा देखावा तयार केला। हे युद्ध जवळपास 60 दिवस सुरू होते, परंतु यातील जे महत्वाचे 10 ते 15 दिवस आहे त्यामध्ये घडलेल्या महत्वाच्या घटनांचे सादरीकरण इथे पाहायला मिळते। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।